भोगीचा दिवस आहे, पण संध्याकाळचा टायमिंग आहे. तर आज भोगी आहे म्हटल्यावर संध्याकाळी ना कणकेचा दिवा लावायचा आहे. कणकेचा दिवा लावून घेते. एक कणकेचा दिवा केला, त्याच्यात थोडंसं काळे तीळ टाकले आणि 2 लवंगा टाकलेत आणि प्रज्वलित करून घेते बघा. आणि तो ते दिवा लावला ना, तो सकाळी लावलेला. तर सकाळी मला माहीत नव्हतं म्हणून मी संध्याकाळी लावलं. तो सकाळचा दिवा आहे. आता इथं बघा देवघरात मी आले. देवाची पूजा करून घेते. धूप, दीप, अगरबत्ती सगळं लावून घेते. आणि हा व्हिडिओ आहे ना 2 पार्टमध्ये होणार आहे. तर 2 मोठा होईल म्हणून असे 2 भाग केले त्याचे. सकाळचा वेगळा व्हिडिओ, संध्याकाळचा वेगळा व्हिडिओ असं केलं आहे मी. देवपूजा करून घेतली. धूप, दीप सगळं लावून घेते. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागते. कढई घेतली. कढईमध्ये थोडेसे तेल टाकले. त्याच्यानंतर धनं टाकले आणि कारळं टाकलेत आणि धनाची पावडर माझी घरातली संपली म्हणून त्याच्यात धनं टाकले. भाजून घेते आणि तीळ आणि कारळ दोन्ही भाजताना त्याचं धनं पण भाजून होईल आणि तिन्ही पण एकदमच वाटेल. धना पावडर संपले म्हणून मी धनं भाजून टाकते, नाहीतर हे दोन्ही टाकायचं. ते भाजून घेतलं, बाजूला काढून घेते आणि शेंगदाणे भाजून घेते. कारण की जेवण झाल्यानंतर रात्री आहे ना हे करणार आहे मी तिळाचे लाडू करणार आहे. हे बघा ते वाटून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आणि शेंगदाणे भाजून घेते. फक्त आहे ना लाडू पुरतच भाजणार आहे. बाकीच्या शेंगदाण्याचे कूट करणार आहे ते मी नंतर करणार आहे. शेंगदाणे भाजून झाले आणि ते ताटात काढून घेते पूर्ण थंड होण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच कढईत ना मी तीळ भाजून घेते. शेंगदाणे भाजताना थोडंसं लागलं आहे, तर ते कशाला खराब करायचं म्हणून त्या कढईत ना मी तीळ भाजून घेते. तीळ भाजताना तेल वगैरे काही टाकायचं नाही, फक्त सुक्कं भाजायचं दोन्ही पण, शेंगदाणे पण आणि तीळ पण. तर त्याच्यानंतर असं थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं. जास्त पण भाजायचं नाही आणि जास्त पण नाही आणि कमी पण नाही, असं मिडियममध्ये भाजायचं. जास्त कलर चेंज होऊन द्यायचं नाही, तसं भाजायचं. भाजलं की त्याचा टेस्ट वेगळाच येतो. कच्च्यामध्ये वेगळा येतो, भाजलं की वेगळा येतो. छान टेस्ट येते त्याची भाजल्यानंतर. तीळ भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवते. आता भाजी करून घेते. हे बघा मेथी घेतली, पावटा आहे, शेंगदाणे आहे, त्याच्यानंतर घेवडा आहे, वाटाणा आहे आणि वांगी, गाजर, हरभरा एवढी भाजी करणार मिक्स. ही भाजी ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्याच्यानंतर पाण्यात डीप करून ठेवते थोडंसं. त्याच्यानंतर बघा कांदा, टमाटर, आलं लसूण पेस्ट आणि कारळ, धनं आणि तिळच्या ना पावडर करून घेतल्या. कढई ना वेस्ट करणार नाही, त्याच कढईत भाजी करणार आहे. आता 2-3 चमचे तेल टाकून घेते. जिरं टाकले, हिंग टाकलं, त्याच्यानंतर आलं लसूणचं पेस्ट टाकते. त्याच्यानंतर कांदा आणि टमाटर टाकून घेते. गुलाबी रंग येईपर्यंत मस्त भाजून घेते आणि मिक्स भोगीचं भाजी बनवणार आहे. तर छानपैकी असं भाजून घेते गुलाबी रंग येईपर्यंत. मस्त गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते. हे बघा. त्याच्यानंतर लाल मसाला, हळद भाजून घेते आणि एकजीव करून घेते. आणि बाकीचे मसाला माझ्याकडे नाही म्हणून तेवढंच टाकते, नाहीतर गोडा मसाला वगैरे टाकला तरी चालतं आहे. तर सगळ्या भाज्या धुवून ठेवलेल्या ते टाकून घेते आणि परतून घेते चांगलं. कारण की तेवढंच माझ्याकडे धन पावडर संपली म्हणून त्याचं पावडर टाकून केलं आहे ते. आणि मिक्स करून घेते आणि ते मसाला टाकून घेते. हे बघा 2-3 चमचे टाकून घेते आणि हलवून घेते चांगलं आणि पाणी टाकून आहे ना झाकण लावून ठेवून घेते. थोडंसं जास्त पण पाणी नाही, जास्त पण नाही टाकायचं मध्ये आणि लपलपीत पाहिजे. म्हणजे तर भाकरीबरोबर खायचं म्हटलं थोडंसं लपलपीत चांगलं लागते. सुक्कमध्ये तोत्र बसते, त्याच्यासाठी मी तसं करते. चवीपुरतं मीठ टाकते. पाणी बघा थोडंसं टाकले, जास्त पण नाही टाकलं. चवीपुरतं मीठ टाकले आणि शिजवायला एका साईडला ठेवते. परत कांदा टमाटर टाकून घेते सेम तसंच. आणि आता मी काय करणार आहे, सेम तसंच घेणार आहे आणि भात करून घेते. त्याच मसाल्यामध्ये जे भोगीची भाजी करणार आहे ना तीच भाजी घेणार आहे आणि त्याच्यात ना 1 वाटीभर ना तांदूळ टाकले आणि ते स्वच्छ असं धुवून घेतले. एक कुकर घेतलं, कुकरमध्ये 2-3 चमचे पळी आहे ना तेल टाकून घेते. हे बघा त्याच्यात काय काय टाकते, जिरं, राई आणि खडे मसाला सगळं टाकून घेते. त्याच्यानंतर आलं लसूणची टेस्ट आणि मिरची, कांदा, टमाटर हे सगळं उभं कापून घेतले आणि भाजीतनं बारीक कापून घेतले आणि ह्याचं सगळं उभं कापून घेतलं आणि छानपैकी भाजून घेते आणि झाकण लावून ना गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते. झाकण लावलं ना की पटकन शिजते आणि असं म्हटलं तर वाफ निघते ना, वाफाने अजून शिजते. चांगली शिजली आणि सगळं टाकून घेते. तांदूळ भिजून ठेवलेलं आणि धुतलेलं 2-3 पाण्याने, त्याच्यानंतर भिजून ठेवलेलं ते सगळं टाकून घेते. आणि त्याच्यात बघा तीळ आणि कारळाची पावडर टाकून घेते त्याच्यात. त्याच्यानंतर फ्राईड राईस मसाला टाकते, हळद टाकते,
आणि थोडीशी हळद टाकते आणि एकजीव करून घेते हे बघा. त्याच्यानंतर वरतून असं कोथिंबीर टाकून घेते. त्याच्यातच शिजायला पाहिजे. वेळ असला ना कोथिंबीर कापून घेते, वेळ नसला तर असं हातावर कापून घेते आणि एकजीव करून घेते हे बघा. त्याच्यानंतर पाणी टाकून घेते आणि वरती चवीपुरता मीठ टाकून झाकण लावून 2-3 शिट्ट्या करते. झाकण लावून ठेवते, 2-3 शिट्ट्या करून घेते. एका साईडला भाजी शिजते, एका साईडला भात शिजतो आणि आता मी भाकरी करून घेते. तीळ लावून ना बाजरीची भाकर करून घेते आणि मी घरातच दळली. तुम्हाला सांगितलं, दुपारी बघितलं असेल तुम्ही, घरातच दळते. जसं दळली नाही त्याच्यासाठी मी घरातच दळते आणि असं 2-3 जेवढे भाकऱ्या लागते तेवढं करून घेते. आणि तीळ बघा, एका प्लेटमध्ये तीळ काढून घेतले, एका प्लेटवरनं सुकं पीठ काढून घेतले आणि असं छानपैकी असं मळून घेते. तीळ लावून ना बाजरीची भाकर करून घेते. बाजरीचं पीठ आहे ना चांगलं मळून घेते आणि आता भाकऱ्या करायला घेते हे बघा. भाकरी तर करून झाली माझी आणि आता भाजी शिजते का ते बघते आणि त्याच्यात ना वरतून कोथिंबीर टाकायची. हे बघा, पाणी थोडंसं राहिले आणि वरती कोथिंबीर टाकून घेते आणि चांगलं हलवून परत झाकण लावून 5 मिनटं ठेवते. भात शिजले, कुकर बंद केलाय त्याचा भाताचा. आणि भोगीची भाजी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण तसं करताय का, मला पण ते पण सांगा. का वेगळ्या पद्धतीने करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघा कुकर झाला. आता नैवेद्य दाखवून घेते, स्वामीला नैवेद्य दाखवून घेते. कुकर झालाय आता. हे बघा भात एक नंबर होतो. असा भात तुम्ही केला नसेल तर करून घ्या आणि करत असलं तर नक्की सांगा मला. आता नैवेद्याला भाजी, भाकर आणि भात करून घेते. स्वामीला नैवेद्य दाखवून घेते. हे बघा, स्वामी पुढे ना 5च मिनटं ठेवायचं नैवेद्य, जास्त वेळ ठेवायचा नाही. तर 5 मिनटं होईपर्यंत सगळं मी जेवायला घेतलं, तयारी केली. नंतर 5-10 मिनटं झाल्यानंतर काढून घेतलं. आम्ही जेवून घेतलं. जेवून झाल्यानंतर रात्रीचा कारभार आहे, कारण की मला कामात होत नाही. तर मी रात्री निवांत असले तरच मी हे करते. तर लाडू बनवायचे, तर शेंगदाणे भाजून घेतले, ते वाटून घेतलं. त्याच्यानंतर कढई घेतली मोठी आणि त्याच्यात थोडंसं, जास्त नाही, थोडंसं 2-3 चमचे म्हटलं ना ते टाकलं ना तर पाणी टाकायचं, कारण की गूळ आहे ना खाली लागत नाही, करपत नाही, त्याच्यासाठी ते पाणी टाकायचं. आणि अशा मुंबईत मी भरपूर वेळा केलं आहे, तर ही मुंबईची माझी पद्धत आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही कसं करता ते पण मला सांगा, कारण की असं केलं ना, थोडंसं पाणी टाकून गूळ टाकलं ना तर अजिबात खाली लागत नाही, करपत नाही, वास येत नाही, काय नाही. तर गूळ टाकला आणि पूर्ण वितळेपर्यंत शिजवायचं बारीक गॅसवर. फास्ट अजिबात करायचं नाही, फास्ट नाही करायचं, मंद आचेवरच करायचं. आणि सगळं ते विरघळून झालं गूळ. त्याच्यानंतर तीळ टाकलं आणि शेंगदाणे ना जाडसर वाटलेलं कूट आहे ना तो टाकून घेतला आणि एकजीव करून घेते. हे बघा, पूर्ण एकजीव होईपर्यंत आणि भाजून घ्यायचं. आणि मला थोडंसं कमी पडलं शेंगदाण्याचं कूट परत टाकलं. तर मी पावशेर, मेजरमेंट सांगते कसं घेतलं. पावशेर तीळ घेतलं
आणि पावशेरपेक्षा थोडंसं जास्त शेंगदाणे घेतलं आणि गूळ अर्धा किलो घेतला. त्याच्यातलं थोडंसं गूळ बाजूला काढलं, म्हणजे 50 ग्राम एवढं असं बाजूला काढून घेतलं. त्याच्यानंतर तीळ टाकलं आणि तीळ जेवढं मध्ये शेंगदाणे बसतात तेवढं मी टाकलं आणि त्याच्यानंतर असं घट्ट होऊन दिलं. हे बघा. त्याच्यानंतर आता बघा लाडू वळवायला घेते. गरम गरम असतानाच, म्हणजे जास्त गरम पण नाही, मीडियममध्ये असतानाच लाडू वळवायचा. नाहीतर मग नंतर थंड झालं की मग वळवता येणार नाही, एकदम घट्ट होतं, चिकटपणा आणि परत कढईला चिपकून बसते. म्हणून मी असं गरम गरम असतानाच बांधून घेते लाडू. असं का म्हणते माहिती का? कारण की परत व्याप होतो. परत कढई गॅसवर ठेवा, परत वितळा आणि परत लाडू बनवा. त्याच्यासाठी गरम गरम असतानाच बांधलं ना की थोडंसं राहिलं की थंड झालं की ते कढईला चिपकते. नंतर मग कढईत ना गॅसवर ठेवून ना वितळून घ्यायचं आणि सगळे एकजीव एकत्र करून घ्यायचं आणि मग त्याचे लाडू बांधायचं. नेहमी तसंच करते मी आणि सगळे लाडू असे वळून घेते. कसे झाले लाडू मला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे लाडू गरम गरम आणि हाताला चटका लागला की थोडंसं पाण्याचा हात आहे ना लावायचा हातावर, तळ हातावर ना पाण्याचा हात लावायचा. त्याच्यानंतर पटापट लाडू वळवून घ्यायचे गरम गरम असताना. मी तसेच करते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाडू भाजी वगैरे कसं झालं ते पण नक्की मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की सांगा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अजून एकदा सगळ्यांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि मला नक्की सांगा कसं वाटले लाडू, कसे झाले ते पण सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा.